भगिनींनो, मी एक महत्त्वाची योजना त्या ठिकाणी आणली। ती योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना। कोणती योजना? माझी लाडकी बहीण योजना। नाव सांगा योजनेचं। अरे तुमच्याकरता आम्ही योजना आणली, एवढं काय घाबरताय बोलायला? सांगा ना, माझी लाडकी बहीण योजना। ही योजना आणली। 10 वेळेला अर्थसंकल्प सादर करत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की बाबा आपण काटेवाडी सारख्या ग्रामीण भागातनं बारामतीमध्ये आलो, बारामतीतनं पुणे जिल्ह्याचं राजकारण केलं, तिथून राज्याचं राजकारण करतोय। हा नगर जिल्हा तर माझा आजोळ असल्यामुळं माझा एक जवळचा जिल्हा आणि आपल्या ह्या मायमाऊलींना आपण बजेटमधनं काहीतरी दिलं पाहिजे। मी त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम लावलेले आहेत, वेगवेगळी बंधनं घातलेली आहेत। मला गरिबांना द्यायचं होतं, त्याच्यामुळं ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा प्रकारची महिला, ती कुठल्याही जाती धर्माची असू, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, कुठल्याही समाजाची असू, मागासवर्गीय असू, आदिवासी असू, अल्पसंख्याक असू, भटक्या समाजातली असू, सर्वसाधारण समाजातली असू, ओबीसी समाजातली असू, कोणत्याही समाजातली असू, त्या महिलेला मदत झाली पाहिजे। मात्र तिचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे। आणि मी बघतोय की बऱ्याचदा आम्ही समाजामध्ये वावरत असताना, तुम्ही पण सगळ्यांनी बघितलं, पुरुष मंडळींनी बघितलं, महिलांनी बघितलेलं आहे की गरीब महिलांचं दुःख हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढून, स्वतः वेळ पडली तर उपाशी राहून, स्वतःच्या ज्या गरजा असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि ती महिला स्वतःच्या कुटुंबाकरता, स्वतःच्या पतीकरता, स्वतःच्या मुलाबाळांच्या करता, घरातल्या वडीलधाऱ्यांच्या करता ती स्वतःचं सर्वस्व अर्पण करते। त्यामध्ये ही योजना आणत असताना आम्ही 1500 रुपये दर महिन्याला त्या भगिनीच्या अकाउंटला टाकणार आहोत। त्याकरता माझी महिला मायमाऊलींना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कृपा करून ही योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज नाही। मधल्या काळात सुरुवात केली तेव्हा काही लोकांनी जरा गडबड केली, ते आमच्या कानावर आल्यानंतर त्यांना आम्ही नोकरीतनं निलंबित केलंय। वास्तविक ही योजना गरिबाच्या करता आहे, माझ्या मायमाऊलीच्या करता आहे। आणि जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा दिले जाते, आर्थिक बाबतीत सक्षम केले जातं, जगातले ते देश पुढे निघून गेलेत। आणि जिथं महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं तिथं मायमाऊलींच्या बाबतीमध्ये दुय्यम स्थान दिल्यामुळं ते देश मागं पडलेले आहेत, ते पुढे आलेले नाही आहेत। आणि म्हणून ज्यावेळेस युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, राजमाता जिजाऊंचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं, सावित्रीबाई फुलेंचं, रमा माताचं, अशा अनेकांची आपण नावं त्या ठिकाणी घेतो, पण या सगळ्या थोर व्यक्तींनी समाजातल्या सर्वांना बरोबर घेऊन जायची शिकवण दिलेली आहे। जातीय सलोखा ठेवायचा, समाजामध्ये तेढ निर्माण होऊन द्यायची नाही। आमची पण हीच भावना आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारांनी काल पण चाललेलो होतो, आज पण मी चाललोय आणि उद्याही मायमाऊलींनो मी शेवटपर्यंत त्याच रस्त्याने जाणार आहे। मी तो रस्ता माझ्या आयुष्यात कधी सोडणार नाही, ही बाब पण मी तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देतो। मला माझ्या मायमाऊलींना सांगायचं आहे, हे सगळं करत असताना आम्ही तुमचे अर्ज घेतो, फॉर्म भरून घेतो। ते फॉर्म भरून घेण्याच्या करता समजा अंगणवाडीमधली आमची भगिनी तुम्हाला मदत करत असेल, आम्ही प्रत्येक लाभार्थीचा फॉर्म भरून घ्यायला 50 रुपये त्या फॉर्मच्या करता सरकारच्या तिजोरीतनं त्यांना देतो। म्हणून तुम्ही 1 रुपया कुणाला देण्याचं कारण नाही। हा तुमचा अधिकार आहे, हा तुमचा हक्क आहे, तो तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे। आणि ॲपच्या संदर्भामध्ये दररोज आम्ही त्या ऑनलाईनमुळं ॲपमध्ये 5 ते 7 लाख अर्ज आता महिलांचे जमा होतात, चांद्यापासून बांद्यापर्यंत।
मोठ्या संख्येने फॉर्म येत आहेत, त्याच्यामुळे काही अडचणी येत आहेत. कदाचित माझ्या समोर बसणाऱ्या महिलांना पण आले असतील, जे फॉर्म भरून घेतात त्यांनाही आले असतील. कधी ॲप म्हणावं असं चालत नाही, कधी कधी ऑनलाईन त्याच्यामध्ये जेवढं फास्ट काम व्हायला पाहिजे तसं होत नाही. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत, नाही असं नाही. परंतु त्या अडीअडचणी आल्या की त्या कशा सुरळीत करता येतील, कसा मार्ग काढता येईल, म्हणून आम्ही राज्यस्तरावर कमिटी केलेली आहे. आज माझे कार्यक्रम संपल्यानंतर उद्या परवा मी 2 दिवस मुंबईला आहे. मला वेगवेगळ्या ठिकाणी मायमाऊलींना भेटत असताना त्यांनी मला अडचणी सांगितल्या, त्यांची नोंद मी करून घेतलेली आहे आणि त्या कमिटीला घेऊन त्या अडीअडचणी मी दूर करण्याचा प्रयत्न करणारच आहे. फॉर्म भरताना काही चुका झालेला, उदाहरणार्थ तुमचा नंबर तिथला चुकला तर त्यामध्ये फॉर्म भरला जात नाही आणि मग संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्याच्या करता एकदा आम्ही मुभा दिलेली आहे. एखाद्याची चूक झाल्यानंतर त्याला संधी दिली पाहिजे. माणूस आहे, भगिनी आहे, मायमाऊली आहे, चूक होती, भरणाऱ्याची चूक होती, म्हणून एक संधी दिलेली आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी एक कमिटी नेमलेली आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी नेमले कमिटी जाहीर करणार. ती जिल्ह्याच्या स्तरावर असेल, तालुक्याच्या स्तरावर असेल, त्याची पडताळणी करण्याचे अधिकार त्या कमिटीला आहेत. ग्राम समितीला देखील पडताळणी करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यात माझी अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक हे सदस्य तिथं, विशेषतः अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव म्हणून तिथं काम करणार आहेत. आशा सेविका, तलाठी हे देखील त्याच्यामध्ये सदस्य राहणार आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना त्या गावातल्या महिलेचा कुणाशी त्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं संबंध येतो तर ग्रामसेवकाशी येतो, तलाठ्याशी येतो, अंगणवाडी आशा सेविकाशी येतो, अंगणवाडीच्या करता काम करणारे सेविकाशी येतो. म्हणून ह्या सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे. हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. आम्हाला ती योजना नीट तुमच्यापर्यंत पोहोचवायची, पारदर्शकपणे पोहोचवायची. तुमच्या अकाउंटला महिन्याच्या महिन्याला पैसे आले पाहिजेत. माय भगिनींनो, माय माऊलींनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलैपासून सुरू झालंय. फॉर्म भरायला ऑगस्टमध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे. ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे. त्यामध्ये एका कुटुंबामध्ये 2 महिलांना 21 ते 65 वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे. काही घरामध्ये नवरा बायको असतात, आई असते, काही घरांच्या मध्ये एखादी भगिनी विधवा असते, परित्यक्त्या असते, काही अशा वेगवेगळ्या अडचणी असतात. तिचा पण तो अधिकार आहे आणि त्याकरता आम्ही त्या 2 महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे. ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ती काही अडचण नाही आहे. परंतु ह्या प्रकारे काम करत असताना जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही, अर्ज आला नाही, तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत, ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत. 2 महिन्याचे 3,000 रुपये. 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार. माय माऊलींनो, ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे. मोठा खर्च आहे, 45,000 कोटी. एवढा पैसा ग्रामीण भागात, शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये जाणार आहे.